असताना आपण ते जे काही साहित्य आहे ते टिकवण्यासाठी, ते जगणं टिकवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं हे मला वाटतं ही आत्ता फार मोठी काळाची गरज आहे. कारण ज्या कोकणाबद्दल आपण खूप ऐकतो, वाचतो आणि जे आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा जे पोचवतोय ते जगणाऱ्या माणसांची आता कमी मला दिसते आहे कोकणामध्ये. आणि भविष्यात ते फक्त ऐतिहासिक लिखाण होईल की काय कोकणावरचं, म्हणजे असं कोणीतरी माड बागायती होती आणि असे मासे धरायचे लोक, अशा पद्धतीची जीवनशैली होती असं म्हणावं लागेल. आणि मग लोक म्हणतात काळ बदलला, पण काळ बदलला म्हणजे नेमकं काय बदललं हे अजून तरी आम्हाला कळलेलं नाही आहे. कारण मोठमोठे मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरण होणं म्हणजे आपल्या जीवनाचा, आपल्या संस्कृतीचा विनाश होणं नाही, तर त्या आपल्या आत्ताच्या काळामध्ये आपण जे काही माध्यमं आहेत त्यांचा वापर करून आपण आपल्या जीवनशैलीला कसं पुढे आणू शकतो हा प्रयत्न मला वाटतं होणं खूप गरजेचं असतं. ज्या पद्धतीने म्हणजे खरं तर माझी शिकलेली पहिली पिढी माझ्या गावडे घराण्यातली, कारण माझा आजो म्हणायचो की लिना लिना भिकारचिना, गरवना गरवना पॉट भरवना. तर अशा पद्धतीची कोकणातल्या लोकांची मेंटॅलिटी होती की लिना लिना भिकारचिना, गरवना गरवना पॉट भरवना. असं ती का म्हणायची? कारण गरवना म्हणजे फिशिंग, तर गरवना गरवना पॉट भरवणं. कारण आज तुम्ही कितीही लिहा पण शेवटी तुमच्याकडे असलेली नैसर्गिक रिसोर्सेस, तुमच्याकडे असलेल्या जलजंगल जमिनीचा वापर करून तुम्ही कसं जगू शकता हे जगणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण त्यावेळेच्या माणसांना ह्या ऋतुचक्राप्रमाणे चालत असलेल्या जीवनचक्रात स्वतःचं जीवन सिंक्रोनाइज करून निसर्गासोबत कसं जगायचं हे त्यांनी अनुभवलं, हे ते जगले. आणि त्यामुळे त्यांना असा काही वेळ नव्हता ह्या कविता लिहिण्यासाठी किंवा लेख लिहिण्यासाठी, कारण त्यांच्या दृष्टीने जगणं हेच डॉक्युमेंटेशन होतं. आज कुठेतरी आपण म्हणतो की कोकणावरती साहित्य लिहायला हवं, कुठे कोकणावरती बोलायला हवं, पण बदलत्या काळामध्ये कोकणाच्या आजच्या काळातल्या पर्यावरणीय समस्यांवरती, आजच्या काळातल्या संस्कृतीच्या ऱ्हासाबद्दल, ह्या सगळ्याबद्दल लिहिणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मराठी म्हणत असताना मराठी शाळा वाचल्या पाहिजेत वगैरे असं लोक म्हणतात, पण मराठी शाळा ज्या कोकणामध्ये आहेत किंवा ज्या गावामध्ये आहेत त्या गावातला तरुणच गावामध्ये नाही आहे, त्या गावातल्या तरुणांची लग्नच होत नाहीयेत, त्यांना मुलंच कशी होणार आणि ती शाळेत जाणारच कशी, हा एक खूप मोठा प्रश्न कोकणातल्या लोकांसमोर आहे. त्याच्यामुळे ह्या ग्रामीण संस्कृतीला कुठेतरी आपल्याला एक दर्जात्मक अशा पद्धतीचं, ज्याला मी नेहमी म्हणतो की गावठी म्हणजे ब्रँड व्हायला पाहिजे. आपलं गावठी जगणं हे आज जगासमोर एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे, जे मी नेहमी माझ्या व्हिडिओतून त्याला इकॉलॉजिकल म्हणतो. म्हणजे कसं आहे ना, आमच्याकडे पूर्वी भिरंडाचा म्हणजे कोकमाचं तेल करून त्याचं मुटियाल करायचे, ते का मुटियाल म्हणत तेव्हा त्याला किंमत नाही होती, पण मी माझ्या एका व्हिडिओत ते का कोकम बटर म्हटलंय, तर पुण्यातली बाई सुद्धा मला फोन करून विचारते कोकम बटर कुठे मिळेल म्हणून. मुद्दा आहे की आपण जे लिहितो त्या लिहिण्याला, त्या ग्रामीण जगण्याला फक्त म्हणजे 18विश्व दारिद्र्य म्हणून कोकण आता नाही लिहायचं आपल्याला. आत्ता आपल्याला कोकण लिहायचं आहे की हे दारिद्र्य म्हणून जे काही आपल्याला आजपर्यंत जे काही आपल्या गावठी जगण्याला जे लो ग्रेडेड समजलं गेलेलं आहे त्याला आपण कसं अधिक चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडू शकू. म्हणजे आजकाल काय झालंय की कोकणाकडे येणाऱ्या लोकांचा कल फार वाढत चाललेला आहे. म्हणजे आजच मी दिल्लीच्या एका दक्षिण जागरण नावाचा एक जो न्यूजपेपर येतो त्याच्यामध्ये दक्षिण दिल्लीच्या न्यूजपेपरमध्ये सिंधुदुर्गातल्या तळकोकणातल्या दोडामार्गच्या जमिनीची ॲडव्हर्टाईज आहे. आणि ॲडव्हर्टाईज काय आहे तर तुम्हाला आता दिल्लीमध्ये जी काय एअर क्वालिटी खराब झालेली आहे आणि पाण्याची सगळी क्वालिटी गेलेली आहे, तर तुम्ही आता येऊन कोकणामध्ये राहा, कारण कोकण आम्ही खूप रोमॅन्टिसाइज केलेलं आहे की कोकण किती सुंदर, कोकण किती छान, सह्याद्रीच्या तळी शोभते वगैरे वगैरे. पण ते तिथे सह्याद्रीच्या तळी आता मायनिंग चालू आहे, किंवा सह्याद्रीच्या तळे आता त्या व्हॅलीजमध्ये व्हॅली व्ह्यू रिसॉर्ट्स उभे राहतात आहेत, किंवा समुद्राच्या किनारी असे मस्तपैकी 500-600 एकरमध्ये बंगलोचं प्लॉटिंग चालू आहे. तर हे जे आपण कोकण लिहितो ते विकण्याच्या दृष्टीने लिहितोय असं मला वाटतं, किंवा जे आपण लिहितोय त्याला जे काही आपण मोठं करत चाललेलो आहोत, आपल्याला वाटतं माझ्या गावाविषयी छान व्हिडिओ आला किंवा माझ्या गावाविषयी तू काहीतरी छान एखाद्या धबधब्यावरती जाऊन व्हिडिओ केला, अरे वा किती सुंदर, अरे पण ती जागा दुसऱ्या दिवशी विकली जाते, कारण आज कोकणामध्ये दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. तर त्याच्यामुळे आपण आज जगणाऱ्यांची आज कोकणाला गरज आहे, जे व्हॅल्यूज जपतील, मूल्य जपतील, ज्यांना पैशापेक्षाही इथलं जगणं फार महत्वाचं वाटेल. कारण कितीतरी लोक आज ह्या जगण्याला मुकत चाललेले आहेत.
जगणं म्हणून जे गावाकडे काय गाव नावाची जी काही संस्कृती या महाराष्ट्रात टिकली आहे ती फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातच आता टिकलेली आहे. या पलीकडे फक्त आणि फक्त चौकटींना उद्ध्वस्त करत आणि सगळं ग्रामीण जीवन उद्ध्वस्तीकरण चालू आहे. तर ह्या पलीकडे म्हणजे मी सांगतो लोकांना आनंद आपल्या गावठी उकडो भात आमच्याकडे पूर्वी असायचो, तो आजही मी माझ्या शेतीत करतोय. त्या उकड्या भाताची पेज मी सकाळी खातोय. दोंपारा म्हणजे दुपारी मी नाचण्याची भाकरी खातोय. त्याच्याबरोबर आत्ता ह्या सीझनमध्ये मी तांबडी भाजी केलेली आहे आमच्या घराकडे. ह्या सगळ्या गोष्टी जगण्यातून का डॉक्युमेंट होत नाहीयेत? आणि हे मग असं छान छान जगणं दिसलं की मग बॉलिवूड आणि आत्ता मराठी चित्रपटवाले कोकणामध्ये कॅमेरे घेऊन येतात, वेगवेगळे चित्रपट करतात आहेत. त्यांना कोकण आयतं मिळालेलं आहे, हे आमच्या जगण्याचं क्रेडिट आहे. पण ते आम्ही इथे जगणाऱ्यांना ती ओळख का मिळत नाहीये हा आमचा प्रश्न आहे. इथे जगणाऱ्या माणसाला त्याची ओळख मिळायला पाहिजे, त्याची प्रतिष्ठा मिळायला पाहिजे आणि त्यातून त्याला पैसाही मिळायला पाहिजे. आज कोकणाच्या पर्यटनाचे स्टेक होल्डर्स कोण आहेत? पुण्या मुंबईची लोक कोकणामध्ये जमिनी घेणार आणि इथे मातीची घरं आणि रिसॉर्ट बांधून मड हाऊस कॉटेज तयार करणार आणि यवा कोकण आपला जसा म्हणून आम्ही तिकडे विरार चर्चगेट मारणारी लोक ह्यांना सांगणार हा कोकणाचा विकास नाही आहे. जो इथे स्वतः मातीच्या घरामध्ये जगतो, जो इथला मच्छीमार, भोई, आगरी, कोळी, कुणबी, गावडे, परब, जो काही इथला समाजातला माणूस आहे, दलित असेल, तो ह्या समाजाचा मूळ आधार आहे. तो ह्या गावरहाटीचा 12-5च्या देवस्थानातला तो मूळ निवासी इथला माणूस आहे. त्याला ओळख मिळणं, त्याला या समतेबरोबर शाश्वतता त्याची टिकवून ठेवण्यासाठी बळ मिळणं, अशा पद्धतीचं साहित्य, अशा पद्धतीचं लिखाण होणं फार गरजेचं आहे. मी कोकणातला माणूस असून सुद्धा मला युवाल नोआन हरारीचं सेपियन्स आणि नेक्सस नावाचं पुस्तक तितकंच रिलेट करतं, कारण तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल जेव्हा बोलत असतो तेव्हा माझ्या कोकणातल्या माणसाकडे इकॉलॉजिकल इंटेलिजन्स आहे असंही मला दिसतं. जे इकॉलॉजिकल इंटेलिजन्स म्हणजे पर्यावरणात जगण्याची बुद्धिमत्ता हीच भविष्यामध्ये कामी येणार आहे. तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसांच्या बुद्धिमत्तेला तुच्छ ठरवून आज स्वतःला विकसित समजणाऱ्या माणसांचे मेंदू आज फक्त आणि फक्त रोबोट बनणार आहेत. आणि ज्यांना स्वतःची उत्तम माशाची कढी करता येईल, ज्याला स्वतःचे मासे पकडता येतील, ज्याला स्वतः त्या मातीत राहून नांगर धरून शेती करून उत्तम प्रतीचं अन्न पिकवता येईल, ह्याच माणसांना पुढे चांगले दिवस असणार आहेत. आणि तुम्हाला सांगतो ह्याचे कोर्सेस सुरू झालेले आहेत. नॅचरल फार्मिंग असं तुम्ही टाका तर पुण्या मुंबईतून 10-15 लोक तुमच्याकडे शिकायला येतील नैसर्गिक शेती नावाचा प्रकार, जो आज आपण टाकून देत चाललेलो आहोत. व्यवस्था आपल्याला हे करायला भाग पाडते, कारण व्यवस्था इथल्या माणसाला मुंबई दाखवते आणि आता मुंबईच्या माणसाला कोकण दाखवतंय. हे अल्गोरिदम आहे आणि अल्गोरिदमचे आपण सगळेजण शिकार झालेलो आहोत. हातात मोबाईल घेऊन रीलचं स्क्रोलिंग करत असताना मध्येच कुठेतरी आम्हाला रान माणसाची म्हणजे माझ्यासारख्याची कोणाची तरी व्हिडिओ दिसते आणि तिथे येऊन आपण थांबतो. पण ते थांबल्याच्या नंतर पुढची रील मात्र कुठली तरी दुसरी असते, जी एका वेगळ्या जगात घेऊन जाते. कोकणातली पोरं मला म्हणतात की आत्ता इथे अरावलीच्या काहीतरी डोंगरांचा काहीतरी मध्ये इश्यू आलेला. गावातली पोरं स्टेटस ठेवतात अरावलीचे डोंगर आता वाचायला पाहिजेत. अरे मेल्या, तुझ्या बाजूक जो डोंगर आहे त्याच्यावरती 4 झाडं वाचायला पाहिजे असं म्हण आणि ती जपण्याचा प्रयत्न कर. अल्गोरिदम तुम्हाला अरावली दाखवेल, पण तुम्हाला बघायचं आहे कोकणातला अरावली. मुद्दा हा आहे की या गोष्टी ह्या आपल्याला भरकटवण्यासाठी आहेत. समाज माध्यमं आता ही प्रबोधनाची राहिलेली नाहीत. समाज माध्यमं ही समाजाला भरकटवणारी आहेत आणि ही भरकटवणारी समाज माध्यमं आहेत ती आता एप्स्टीन फाईल बद्दल कोणीतरी बोलणार, अजून कशाबद्दल तरी बोलणार. हा आपल्या जगण्याचा मुद्दाच नाही आहे. आपल्याला आपल्या जगण्याचे मुद्दे सातत्याने प्रकर्षाने मांडत राहावे लागणार आहेत. आणि मी नेहमी लोकांना सांगतो, आत्ताही समोर आपल्या समोर आपले लोकप्रतिनिधी बसलेले आहेतच. लोकप्रतिनिधींना नेमकं आपल्याला काय सांगायचं आहे हे तरी कोकणी माणसाला कळालंय का? मला माझ्या गावाचा विकास करत असताना तो कोणत्या म्हणजे मतं देत असताना आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींचं विजन ठरवण्याची क्षमता आमच्यामध्ये तरी आहे का? ते विजन आम्हीच ठरवणार आहोत. ही अशा पद्धतीची मानसिकता तयार होण्यासाठीचं लिखाण आणि साहित्य सुद्धा निर्माण व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये लोकांमध्येच एक चळवळ निर्माण होईल. आणि ही जेव्हा लोक चळवळ निर्माण होईल त्यावेळेस आमच्या लोकप्रतिनिधींनाही वाटेल की माझ्या मतदारसंघातल्या माणसांना नेमका काय विकास हवाय किंवा त्यांना नेमकं काय हवंय. फक्त मोठमोठे रस्ते आले, एअरपोर्ट आले आणि रेल्वेची डबल लाईन झाली म्हणजे विकास होत नाही. विकासाबरोबर ज्या गोष्टीसाठी आज आपण जपलोय ते ग्रामीण जीवन, आणि ते ग्रामीण जीवन जपलं तरच ग्रामीण साहित्य हे जपलं जाईल.